शिवरायांनी ही आपल्या धर्माची संस्कृती महाराज अजिबात याला घालवू नका. आणि काय आहे माहिती का, काही लोक असं वाटत महाराज कितला का मोठा राहा ना मी त्याला जिराय देतो. बराच लोकेशनी मानसिकता राहत इथला मोठा महाराज पण तोंडवरच आय काढती ना, इथला मोठा महाराज त्यांनी जिराय दिली. तुमना मते जिराय देतस पण आमना मते विचार असा करतस प्रोडक्ट जर इथलं गंध आहे ते कंपनी कितली बोगस. विठाला विठाला काय ना, मी आहे तुमच्यापेक्षा भरपूर लहान, अभ्यासाने असेल वयाने असेल, पण दोंडायचं ना बुऱ्याला लईनं बी इथलं सोपं नाही. ते त्यान मायनास आलं ते इथलं थोडा पारवर येत नाही ते त्याला बोलतात काय म्हणतात ते फुस लावणं पडत चालाले. पर दादासाहेबांनी काही झालं म्हणले, काही झालं तरी तुम्हाला यावं लागतं म्हणले बाबा. आणि त्या अनुषंगानं आणि असं तर सर्व गावकऱ्यांचं प्रेमच आहे. गावकऱ्यांचं म्हणण्यापेक्षा तुमच्या परिसराचं प्रेम आहे महाराज. हां, पहिले मोठं नियोजन करणं आहे, मग दोंडायचं आणि रव्याला बोलावणं पडी. आणि तेच जमलेला समाजही सांगतो की तुम्ही किती प्रेम करतात. माझ्यावर तर प्रेम आहे, पण भगवंतावरही विशेष प्रेम आहे. भले बाकीना लोक कीर्तन ऐकायला येईल राहतच गौतम बाबा, बाकीना लोक कीर्तन ऐकायला येईल राहतं, बाकीना देखायला येईल राहतं, बाकीना कीर्तनकार वेगळा दिखताय, चित्र जरा वेगळं दिकच बुवा. हां, पर ऐकायला येत का देखायला येत पण येतच खरी नाही का. कोणत्या का निमित्ताने असे ना इथपर्यंत आलेत. आणि तुम्हाला सांगतो इथं येण्यासाठी सुद्धा पुण्याचा साठाच असावा लागेल महाराज. इथं येण्यासाठी पुण्याचा साठा असावा लागतो नाही का. बराच करोडपती लोक राहतात त्यासना मनमा कधी येत नाही कीर्तन नियोजन करू असं. हां, कीर्तनाचं नियोजन करणं किंवा कीर्तनात येऊन बसण्यासाठी आपल्या पूर्वजांची पुण्याई असावी किंवा स्वतःची सुद्धा पुण्याई असावी लागते, तरच इथपर्यंत माणूस येतो, नाही तर सोपं नाही. बराच लोक म्हणतात आमना गावमा 7 दिन सप्ताह चालणार, पण आपण पाय ठेवायला बिगवत नाही भाऊ, राहतच ना सहभागी. इथला मोठा मग सांगतात ते आमना गावमा 7 दिन सप्ताह चालणार, 8वं कालानं कीर्तन ऐकायला सुद्धा गऊ नाही मी. मग तू घ्या नाही म्हणजे झेंडा लावा का तू. आमना नजर माते आम्ही आज सांगसोत भैया तू उन्हा नाही ऐतू ना मग ते आम्ही ते असं सांगसोत पाप्पी तुला आठ येऊ दिनं नाही म्हणा भगवानने. हां, आठ येवासाठी पुण्यवानच लागस. हां, आणि तुम्ही पुण्यवान आहात म्हणून इथं येऊन बसलात. हो, आलेले सगळेच होते, बरेच बाहेर गावावरनं लोक आलेले आहेत. मला प्रत्येकाची नावं घेणं काही शक्य होणार नाही, कारण नावे लेवा मग बाकीना लेवाय जातील, बाकीना सुटी जातील, बाकीना सांगतील जाऊ द्या रे तो बी चिकनाच नाही झाला. हां, आणि समजा तुम्हाला बटासना जर नावे लेवानं म्हण ते 2 तास मग नावे सरावत नाही. तुम्हीच सकाळी सांगशात रात्री कीर्तनकार येलो होतं का बाट येलो होतं, आमले समजणं नाही बुवा. म्हणून आलेले सगळे श्रोते ज्ञानामानाने जी माझ्यापेक्षा मोठे असतील त्यांच्या पायाला स्पर्श करतो आणि चिंतनाकडे वळतो. विठ्ठल अभंगाकडे वळण्या अगोदर पहिले तर तुम्हाला मला सांगायला आवडेल, ज्या दैवताच्या निमित्तानं तुम्ही ऐकायला बसलात आणि मी सांगायला आलोय ते म्हणजे खंडेराया. खंडेराया म्हणजे नेमकं कोण? देवांचाही देव, ज्यांना आपण महादेव म्हणतो त्या महादेवाचाच अवतार खंडेराया. पण खंडेरायांचा अवतार धारण करण्याचं कारण काय? या खंडेरायांचा अवतार धारण करण्याचं कारण असं होतं, जेव्हा महादेव रूपात होते तेव्हा मणिमलसूर नावाचे 2 दैत्य होते. त्या दैत्यांनी महादेवाला प्रसन्न करून घेतलं आणि प्रसन्न करून घेतल्याच्या नंतर त्यांनी वर मागितला, देवा आम्ही इतरांचा जाऊ दे पण तुझ्या हातून सुद्धा मरायला नको म्हणलं. देवानं सांगितलं तथास्तु, मरत नाही म्हणले, मी मारू शकत नाही. पण कसं असतं माहितीये का, एखाद्या माणसाला ऐपतीच्या जास्त जर का मान सन्मान भेटला, अधिकार भेटला तर त्याचा तो दुरुपयोग करतो. बरोबर आहे ना? बोल नका कीर्तन मग बसलेत तुम्ही. एखाद्या माणसाला जर का अधिकार दिला तर त्याचा तो गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतो. आणि मणिमलसूर दैत्यानं तसंच केलं. महादेवाकडनं वर मागून घेतलं की आम्ही कोणाच्या हातून मरणार नाही. सगळ्या देवादी देवांना त्रास द्यायला लागले, सगळ्यांना चिंता, आता काय करायचं म्हणले, लोकांना जाऊ द्या पण देवांनाही त्रास द्यायला लागले. मग भगवंताकडे गेले महादेव, विष्णू भगवंताकडे गेले आणि विष्णू भगवंताला सांगितलं, म्हणले यो दोघंही राक्षस आम्हाला त्रास द्यायला लागले, भगवंता काहीतरी पर्याय शोधा. देवानं सांगितलं, म्हणले कोणी वर दिलाय पहिले त्या देवाला शोधा. म्हणले महादेवानं. महादेवाच्याकडे गेले, महादेवाला सांगितलं, म्हणले देवा असला कसलाही वर देऊन बसतात तुम्ही, कसलाही वर देऊन बसतात, आता सगळ्यांना भोगावं लागतंय. मग म्हणले, आणि देवाला खंडेरावाच्या सोबत अजून एक नाव आहे मल्हारी. मणिमलसूर नावाच्या दैत्याचा वध केला म्हणून मल्हारी. हा, अजून सांगतो, देव अवताराला येतो
त्याचं कारण एकावर नाही, काहीतरी भरपूर कारणं असतात तर भगवंत अवताराला येतो. दुसरं कारण 14 रत्न समुद्र मंथनाच्या वेळेस जेव्हा काढायचे होते ना, तेव्हा विष्णू भगवंतानं मोहिनीचं रूप धारण केलं. मोहिनीचं रूप धारण केल्याच्या नंतर ते रूप बघितलं आणि सगळ्या देवांची नजर नाना बाबा कोणाकडे? मोहिनीकडे. मोहिनीला बघून सगळे मोहित होत होते, पण फक्त एकच देव असा होता, सूर्यदेव. त्यानं मोहिनीला वासनेच्या रूपानं बघितलंच नाही. असं बघितलं, जर का अशी माझी मुलगी राहिली असती तर, आणि देवा शक्य झालं तर माझ्या पोटी येईन म्हणले जन्माला, तेव्हा त्या राधेच्या रूपात गेले, तो भाग वेगळा. पण मला सांगायचंय, बघितलं मोहिनीचं रूप बघून महादेव मोहित झाले आणि मोहिनीच्या मागं धावायला लागले, मोहिनीच्या मागं पडायला लागले. विष्णू भगवंत म्हणले, देवा मी कोण आहे, मला ओळखलं का? अरे मी विष्णू आहे, 14 रत्नांच्या साठी मी रूप बदललंय, मोहिनीचं रूप धारण केलंय. महादेव म्हणे, काही का असेना, तू या रूपातले सुंदर दिसतोय देवा, तुला माझ्यासोबत लग्न करावं लागेल. कोण सांगे? कीर्तन मग बसलेत ना तुम्ही. महादेव देवले सांगे, तुला मन सांग लगीन करणं, पण म्हणे देवच ना देव, महादेव सुद्धा असा चुकाय गेता भाऊ तुमनं ना आपलं काय तरी बघ ना. हा बराच ठिकाणी बाबा असं उलट होई जायचे. इंस्टाग्रामले माल देखीच नाही, बराच पोरेले सुधरत नाही, पोरे का पोरे आहे. हा बराच पोरे मग, अरे बुकिंग आहे रे आप्पा. सांगायला आवडेल ना बाबा. हा नाही, बराच प्रश्न आहेत ना, उत्तर भेटली ना आज. काय माहिती का, महादेवानं मोहिनीचं रूप बघून जरा बेभान झाला भगवंत आणि मोहिनीला सांगायला लागला, तुला सुंदर दिसायली, तुझ्यासोबत लग्न करावं वाटतंय म्हणलं. देव म्हणे, मी ज्या कामसाठी येले ते काम करणार आहे ना, तू लगीन नांदा आहे ना म्हणे, बाकी काही सांगू नको म्हणे, इच्छा पुरी कर. देवानं सांगितलं भगवंतानं, विष्णू भगवंतानं, मी आलोय ज्या कामासाठी ते काम करू दे देवा, आणि तुझी इच्छा आहे ना, मी तुझी पत्नी झाला पाहिजे, हरकत नाही, तुझी इच्छाही पूर्ण करेल, पण तेव्हा जेव्हा तू मल्हारी रूपात येशील तेव्हा मी तुझी बानाई बनून तुझी इच्छा पूर्ण करेल. हा, आणि बानुबाई सोबत लग्न केलं देवानं, नाही का. हो, भरपूर कारण आहेत, आको सांगस. जी देवाच्यासाठी नाचणारी मुरली आहे नाना बाबा, ती मुरली कोण? तुम्ही गोंधळ घालतात, तुमच्याकडे गोंधळ घालतात का? होतो ना गोंधळ. आता गोंधळ घालत असताना तुम्ही गोंधळी बोलवतात, गोंधळामध्ये ती मुरली नाचते, मुरली, तिला मुरडी म्हणतात नाही का. ती मुरडी कोण आहे? हा, मुरडी कोण आहे? वा वा, ऐका. तिलोत्तमा नावाची दासी होती. तिलोत्तमा नावाची दासी होती, इंद्र दरबारामध्ये नाचगान करायची. एके दिवशी तिला तिचा स्वतीचा सौंदर्याचा स्वाभिमान झाला, ती नाचगान करायला आलीच नाही. इंद्रदेवानं सांगितलं, म्हणले तुला स्वतीवर घमंड आहे ना, आमच्या देवलोकांचा तुला श्राप आहे, तू इथं देव दरबारात नाचत नाही ना, आमचा श्राप आहे, तू मृत्यू लोकामध्ये प्रत्येकाच्या दारात नाचशील. आणि ती तिलोत्तमा दासी प्रत्येकाच्या दारात नाचेल असं ऐकल्याच्या नंतर देवाला प्रश्न करते, देवा अरे माझी घमंड झाली होती, मला गर्व झाला होता, पण कुठंतरी चूक झाली आहे, पण माफी तर द्यावी लागल ना. जर तुम्ही श्राप दिला, हा श्राप भोगेल, पण काहीतरी उपश्राप द्या ना, कुठवर नाचायचं. तेव्हा देवानं सांगितलं, तुला मान्य आहे ना आता तुझी चूक? म्हणे हो. मग तू प्रत्येकाच्या दारात नाचशील, पण पुढे जाऊन जेव्हा कृष्ण भगवंत जन्माला येतील, अवताराला येतील, ते तुला ओठावर धारण करतील, मुरडीची मुरली होशील आणि मग तुझा उद्धार होईल. ती मुरडी ही मुरली. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग आहे तुकोबारा यांचा. कोण तुकोबारा आहे? ज्यांची 65 लाखाची जहागीर लोकांना दान करावी, ती तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? जाडूनी संसार वैसले अंगणी, ती तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? संसाराच्या नावे घालून या शून्य, ते तुकोबार आहे. आणि ती तुकोबार आहे अभंगातून. अशा देवाला क्षरण जायला सांगतायत.
अशा देवाला शरण जायला सांगतायत की त्या देवाला भक्ताचं काम करायला लाज नाही वाटली पाहिजे, अशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतायत. मग अशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतायत ना की ज्या देवाला भक्ताचं काम करायची लाज नाही वाटली पाहिजे, असा देव तरी कोणचा? आणि जर आहे साधकांचा तुकोबारायांना प्रश्न असावा, जर असेल तसा देव तर कोणत्या देवानं भक्ताचं काम करायला लाज नाही ठेवली? त्या देवाचं आम्हाला प्रमाण म्हणून एखादं उदाहरण म्हणून सांगता येईल का? हो, तुकोबाराय हजारो प्रमाण देतील, पण आपण तुकोबारायांची पायाची दुरही बनू शकत नाही. पण उगा मी प्रयत्न करणार आहे. ऐका, तोवर भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. हा, सुरुवात खालतीन करूत आपण. आता काही लोकांना जातीपातीचा पुडका असतो, मी लई मोठ्या जातीचा. डॉक्टर साहेब, काही लोकांना लई पुडका असतो, मी लई मोठ्या जातीचा, लई मी मोठ्या जातीचा. मोठ्या जातीला काय करायचे? तुम्ही जातीनं किती मोठे आहेत त्याच्यापेक्षा तुमच्या गळ्यात माड आहे का? थोडा रागीन म्हणा, बोला ना. बराच जण रागीन, राग घेऊन म्हणा काय करली शात, पुढली तारीख देवत नाही यांवर काय करली शात तुम्ही? हा, पुण्य तारीख देवत नाही यांवर काय करली शात? आणि पुढली तारीख नाही, आपली गरजच नाही. माहिती आमना बाबा असले आपली दुकान आहे व्यवहारी, गिरायकच नाही, कमी नाही आमले. तोल ना धंदा नाही, आपलं काम रोकडा आहे. काढतून खिचडीन लय मन बोगणं. अजिबात मी खरं बोलायला अजिबात घाबरत नाही. काही लोकांना पुडका आहे ना जातीचा, मी लय मोठ्या जातीचा. दादा तू किती मोठ्या जातीचा आहे? त्याच्यापेक्षा आमचे संत सांगतात मज या जातीचे मज भेटो कोणी. पण जात कोणची हो? जात कोणती? हा, माडकरी वारकरी, वा बाबा हाय जात. जर तुम्ही स्वतःला ब्राह्मण म्हणत असाल आणि अभक्त असाल तर माझे तुकोबाराय तेही प्रमाण देतात. जातीनं ब्राह्मण असेल, नेमात बसत नसेल तर माझे तुकोबाराय सांगतात अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड काय त्याची रांड प्रसवली. विढल विढल विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्ही किती मोठ्या जातीचे आहेत त्याच्यापेक्षा आपले संस्कार ठरवतात आपण कोणत्या जातीचे आहेत आणि किती चांगल्या जातीचे आहेत. जर तुम्ही स्वतःला मोठी जात ना म्हणता होते नि गटारमाय 4 लोक उचलीन घरला जात होते, तुम्ही जातले शेलगाव नाही का? हा, बरोबर आहे की नाही? जात काय ठरावस, तुम्हाला संस्कार ठरावत जात तुम्ही कितला चांगला येतच. हा, त्याच्यातलं प्रमाण सांगेल, खालून सुरुवात करेल. ऐका, भिल्ल समाजाची शबरी महाराज, भिल्ल समाजाची शबरी नाना बाबा. पहिले तर शबरी माता अगोदर राजाची राणी होती, राजाची राणी होती आणि कुंभमेळा लागलेला. कुंभमेळ्यामध्ये साधू संतांचं दर्शन घ्यावं वाटलं, दर्शन घ्यावं वाटलं. राजांना सांगितलं, म्हणले ऐका ना स्वामी राजे, मला कुंभमेळ्यामध्ये जावं वाटतंय स्नानासाठी, साधू संतांच्या दर्शनासाठी. राजानं सांगितलं तू काही साधारण बाई आहे का? तुला इतकं सहज जाता येणार नाही. मग हा, तुमसाठी पालखी बिलकी तयार करणी पडी, पालखी मा बसणं पडीन, मग तुला जाता येईल. इतकं सहज नाही. आणि ते पण इतकं सहज जाता येणार नाही, इतकं सहज बसता येणार नाही. कमीत कमी तू हा घोंगट इतका पाहिजे, म्हणजे पदर इथला पाहिजे. जुन्या बाईसना अजून बी पदर देखील आहे तिथला रास. पण आई मायना जरा पदर, राणीना पदर जरा जास्त अंतरवाडी घे. जेव्हा कुंभमेळ्यामध्ये गेली दर्शनाला, साधू संतांचं दर्शनच झालं नाही, कारण पदर इतका मोठा होता, दिसलेच नाही साधू संत. घरी आले, भगवंताच्या दरबारात उभी राहिले, देवाला सांगितलं देवा अरे ऐक ना, जर राजाची राणी बनून मला साधू संतांचं दर्शन होत नसेल तर हा जन्मच कामाचा नाही. गरीब परिवारात जन्माला घाल, पण माझ्याकडनं संतांची सेवा होऊ दे देवा. पुढचा जन्म भिल्ल समाजामध्ये, भिल्ल समाजामध्ये जन्माला आली शबरी, शबर राजाची मुलगी. शबरी जन्माला आली कमी वयातच, आणि तेव्हा पद्धतच होती ना बाबाजी, कमी वयात लग्न करायची. लग्न ठरलेला, बकरांची दावण बांधलेली. बापाला विचारलं बाबा एवढे बकरे कावून बांधून ठेवले? म्हणले बेटा तो लग्न करायचंय ना म्हणून. शबरीला वाटलं एवढे जनावर जर मरत असतील मला लग्नच करायचं नाही. कोणले वाटणं बहिणी सोन हाय माणसाचे नंतर विचार सुभाईसले ताई माई अक्का विचार करा पक्का जक माराले पुढे ना नाही बोलायला चालाव ना आपले. आपण देव ना प्रचारक येतच नाही ते असं मला लोक बशी बशी अंदाज लावतो महाराज का बीजेपी ना होई. मग बाकी ना नाही रे राष्ट्रवादी ना दिख रहा ना तो, बाकी ना काँग्रेस ना वाट रहा ना. इथला लोकल धंदा करसूत का आम्ही? हा, आम्ही ज्याचे प्रचारक आहोत ना त्याच्या विरोधात 28 युग झाली, त्याच्या विरोधात फॉर्म भरायची कोणाची अवकात नाही, त्याचे प्रचारक आहे. हा, असा लोकल धंदा करसूत का? विठ्ठल 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 विठ्ठल.
लग्नच करायचं नाही. कोणाला वाटलं ताई जातनी कोण होती शबरी माय? भिल्ल समाजाची शबरी. पण तिले वाटणं इथला जनावरे मारायला नाही पाहिजे, म्हणजे शबरी मायले वाटणं मटण मासा खाऊ नये असं. कोणले वाटणं बहिणी सोन? ए भाऊ सोन, ए दादा हो, शांत बसा रे. तुम्ही यायला सांगे नाही येईल का तुम्हाला गावमा कीर्तने असं? त्या शिट्ट्या मारा ना बजेट मा, त्या का उडावतीन बुवा ते? भिल्ल समाजाची शबरिया. पण शबरीले वाटणं साहेब, शबरीले वाटणं मटण मासा खाऊ नये असं. कोणले बहिणी सोन? शबरीले जातनी कोण होती? हा, तरी ती बहिणीले वाटणं मटण मासा खाऊ नये. आणि तुम्ही स्वतःले चांगली जात ना म्हणणारा सांगतं मालकाने ठेसा मा काळ्या टाकासवाय ठेसा सवा देत नाही. मर जाय रे तू फाशीले रे ओ करजदार ना ओ ठेसा मा काड्या उलगेल वावर. मग कोणले मोठी जात ना म्हणशात तुम्ही? हा, भिल्ल समाजाची शबरिया, भिल्ल समाजाची शबरिया. पर शबरीले वाटणं मटण मासा खाऊ नये असं काय? त्याग आहे महाराज. मायबापांना सांगितलं म्हणले मला लग्नच करायचं नाही. मायबापांना न सांगता घराचा त्याग केला, घर सोडलं महाराज. हो, अरण्यात राहायला लागली. जिथं गुरुजी राहत होते त्या गुरुजींचं नाव काय महाराज मंडळी कोणी बोलणार नाही. बसलेले श्रोतेगण तुमच्यापैकी उत्तर पाहिजे. महिला माता तुम्ही सांगा बरं, ज्या ऋषी महात्म्याची सेवा करत होती शबरी आई, त्या ऋषींचं नाव काय होतं? त्या साधूंचं नाव काय होतं? महाराज मंडळी कोण बोल नका. महिला माता तुम्ही बोला. हा, कोण जाण भाऊ? आणि आमले माहीत राहतं तुला कसाला धडकावतो बुहाटे? यासले देऊन विचारो साधूस नाही विचारो नर बाबा आई सांगता येणार नाही. कारण या कीर्तन सरानंतर सकाळी मग बसतीन बी ना, एका देऊनच आवती का बाकीने बाया? आई बहीण रांधाय घे ना, दुसरे न वाटता का बहीण संगीतातून रांधाय गे? हा ना ताई पोया करायनो ना, मग किचन रूम मध्ये जाई बटस. मग तडे का देवधर्म ना गोष्टी राहते का? दखना माय ती बाजूवाली ओ माय सासूल बी अशी धरू धरून झुलू झुलूच करस बाई. ती बाजूवाली सासूला असे धरू धरू करस नि झुलू झुलू करस. यावर आपला उद्धार होई जाई बहिणीचो. हा, दुसरा ना 24 उद्धार होई जाई. तेवढं बरं आहे माल पाटणाऱ्या बायानी तशा. विडल विठ्ठल 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 घराचा त्याग केला. ज्या ऋषी महात्म्यांच्या जवळ राहत होती शबरी आई, त्यांचं नाव होतं कोण? मातंग ऋषी. आता ध्यान मा ठेवजात. हा, मातंग ऋषींच्याकडे राहत होती महाराज. हो, न कळतच सेवा करत होती. गुरुजींचा एक दिवशी प्रश्न की भाई रोज सडारांगुडी करणारं कोण असेल? हो, गुरुजींनी बघितलं आणि बघितल्याच्या नंतर प्रश्न केला, बेटा कोण आहे? म्हणले मी शबर राजाची मुलगी शबरी. येण्याचं सर्व कारण सांगितलं. गुरुजींनी सांगितलं कोई दिक्कत नाही बेटा, हम जहाँ पे रहते वही पे साइड में तू भी राहिले. गुरुजींनी जागा दिली राहायला. पण गुरुजींचा आता प्रसंग आहे जायचा. गुरुजींना आता निघायचंय. हो, जगाचा शेवटचा निरोप गुरुजींना घ्यायचा आहे. पण शबरीच्या जवळ गेले. शबरीला सांगितलं बेटा शबरी अब मुझे जाना पडेगा, अब मुझे निकलना पडेगा बेटा. शबरी आईनं सांगितलं गुरुजी चाललात कुठं? तुमच्या भरोश्यावर एवढ्या अरण्यामध्ये राहत होती, तुम्ही मला सोडून जायचं म्हणल्यावर मी कोणाच्या भरोश्यावर कोणाच्या विश्वासावर या अरण्यात राहायचं? गुरुजींनी सांगितलं काळजी करू नको बेटा, या अरण्यामध्ये कोणी परपुरुष येणार नाही. जो पण येईल तो जगाचा मालक तुला भेटण्यासाठी येईल. गुरुजींच्या शब्दावर विश्वास ठेवला. शबरी आई वाट बघत होती. 14 वर्षाच्या वनवासाला माझा प्रभू सीतामय्यांना घेऊन लखनजींना घेऊन गेले. हो, बोलू नका ना दादा, मी तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो, बोलू नका ना. अरे कीर्तने होतच होती ना काय असं आहे का? पण ते काय बस माहिती आहे का, कीर्तना व्यतिरिक्त मटेरियल येईल रास ना, त्याच ना कीर्तना काही संबंध नाही. त्यासले बी सुधरत नाही. नेमकं कीर्तन शेका दुसरं काय शेका, वांधा नाही. फक्त बोलू नका मायबाप. मला आनंद वाटस तरुण जवळ कीर्तन माहीतच ना, आणि त्यास ना स्वाभिमान वाटस मला खरं तर. नाहीतर जवळजवळ 8-5 वर्ष पहिले देखोत ना ते तरुण कीर्तनमा दिखेतच नाही बाबा. हा ते प्रत्येक कीर्तनमा तरुण दिखतस आहे की नाही. म्हणजे मला वाटस की आजचा हिंदू तरुण जागलाय आणि तो परमार्थाकडे वळलाय महाराज. हो,
आणि तुम्हाला धन्यता देण्यापेक्षा मला तर असं वाटेल, जर तुम्ही परमार्थाकडे वळत असाल, कीर्तनाला येत असाल, माळ घालत असाल, भगवंताचं नामचिंतन करत असाल, तर तुमची स्तुती करण्यापेक्षा मी तर तुमच्या मायबापांना धन्यता देईल, आमच्या संतांचं प्रमाण धरून सांगायचं म्हणलं तर. हां, कारण शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी, नाही का? आईबापांची खूप पवित्र असली की चांगले पोरं जन्माला येतात आणि त्यांच्या मनामध्ये इथं कीर्तनाचं आयोजन करावं आणि कीर्तन ऐकावं. नाहीतर मग इतकं सोपं नाही, भगवंत इतका स्वस्त नाही ना, हा इतका सहज नाही येतो. आले तुम्ही सर्वांचे धन्यवाद, पण कोणी विनाकारण बोलू नका. हो, बिनकाम ना का बरं बोलतस, मला ते अजून सुधरत नाही बाबा. आपला बोलेल ना नरू बाबा, आपला बोलेलनी किंमत होत नाही, तवलुगून बिनकाम न थकोच नाही गौतम बाबा. मन स्वतःनं तत्व आहे, जवळगून 61 भेटतं नाही, तो मन चितच लागत नाही बोलायला. येडा का बरं थकतस मला अजून समजत नाही. त्यासले समजाव, ज्यासले देणं पडत त्यासले रडणं पडत. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी प्रभू रामचंद्र शबरी आईला भेटायला गेले महाराज. आता मला सांगा, भेटायला गेल्याच्या नंतर शबरी आईची तयारी होती. अरण्यामध्ये फिरून माझ्या प्रभूंना काहीतरी खाऊ घालावं वाटत होतं, तर बोरं होती, बोरं चाकून ठेवत होती. कथाभाग तुम्हाला माहिती आहे, बोरं चाकून ठेवत होती. प्रत्येक बोर पहिले चाखायची, जर आंबट असेल फेकायची, गोड असेल तर टोकरीमध्ये टाकायची. अशी गोड बोरं जमा करून ठेवली. माझ्या जगाच्या मालकाला आल्याच्या नंतर, प्रसंग तो सांगत नाही कारण वेळ कमी आहे, जगाच्या मालकाला बोरं खायला दिली. माझा ब्रह्मांडाचा धनी शबरी आईची उष्टी बोरं खात होता महाराज. ऐका महिमा आबाजीची, बोर काय भिल्लेची, बोर काय भिल्लेची, बोर काय भिल्लेची. वा, हे ऐका महिमा आवडीची, ऐका महिमा आवडीची, बोर काय विलनीची, बोर काय विलनीची. ऐका महिमा आवडीची, ऐका महिमा आवडीची. शबरीची उष्टी बोरं माझा जगाचा मालक खात होता महाराज. जात नाही बघितले हो, अंतकरणातला भाव बघितला. हा, आणि जी बोरं भगवंत खात होते तीच बोरं नाना बाबा बाजूमध्ये लक्ष्मण बसलेले लखनजीला सांगितलं, लखन ले भैया तू भी खा ले, अरे अपनी माँ का प्रसाद है तू भी पाले भैया. लखन म्हणे वो म्हणा बापरे, आई बहीण ना उष्टा बोरे अहो भाऊ बी काय राहणार, माल बी खावा सांग राहणार, आणि ती बहीण ना उष्टा बोरे खा ना अहो भाऊ जड जाय राहत. लखनले का बर, जंगल माराय आणि तवय काय कोलगेट होतं नाही दात घसाले. लखन 17 होता. लखन म्हणे वो म्हणा बाप, आई बहीण ना उष्टा बोरे खावाला म्हणे अहो भाऊ. कारण तर भरपूर आहे, पण मी तुम्हाला पटवण्यासाठी माझ्या पद्धतीनं सांगायलो. ऐका, ते बोरं धरली लखनजीनं आणि दिली साईडला फेकून. फेकून दिल्याच्या नंतर माझा ब्रह्मांडाचा धनी प्रत्येक कोपऱ्याला लक्ष असतं महाराज, प्रत्येककडे माझा देव बघतोय. भगवंत म्हणे, अरे जर तू माझा भाऊ आहे पण माझ्या भक्ताचा अपमान करत असशील तर कोणत्या ना कोणत्या रीती तुला हे फळ खायला लावतो म्हणले मी, कारण माझ्या भक्ताचा अपमान मी नाही सहन करून घेणार. मग इंद्रजीत सोबत जेव्हा लखनजीचं युद्ध चालू होतं, युद्धामध्ये मूर्छा येऊन म्हणजे बेहोश पडलेला लखन, आता ते आयुर्वेदिक औषध लागणार होतं. वैद्यानं सांगितलं आयुर्वेदिक औषध घेऊन या. भाई परिस्थिती अशी होती, प्रभूंना वाटलं की भैया अब मुझे छोड़ के चला जाएगा. प्रसंग हो दुःखदा, पर भाव सांगत असताना एक भक्त वर्णन करत असताना सांगतो, हे उठ खड़ा हो लखन भैया के जी ना लगे, उठ भी जा रे लखन भैया के जी ना लगे, भ्रातिया नहीं जाना के जी ना लगे, लखनवा नहीं जाना के जी ना लगे, भाटिया नहीं जाना कि दिल ना लगे, लखनवा नहीं जाना कि दिल ना लगे.
जा रे लखन भैया घर रोएगी मेरी मैया उठ जा रे लखन भैया घर रोएगी मेरी मैया अरे क्या मुखड़ा दिखलाऊं कैसे के जीना लगे लखनवा नहीं जाना के जीना लगे ब्रातिया नहीं जाना के जीना लगे लखनवा नहीं जाना के दिल ना लगे रातिया नहीं जाना के दिल ना लगे आणि जेव्हा आयुर्वेदिक लागणार होतं जडीबुटी लागणार होती ती जडीबुटी घ्यायला गेलेले व्यक्ती भगवंत कोण हा आहे ते सर्वांना माहिती मग ती जी जे आयुर्वेदिक औषध होती का हीच लखनजीनं केलेला अपमान भक्ताचा माझ्या भगवंतांना स्वतःच्या भावाला सुद्धा जर भक्ताचा अपमान करत असेल तरी शिक्षा दिल्याशिवाय राहत नाही फक्त भक्ताचा भाव शुद्ध असणं गरजेचं आहे विडल विडल विठ्ठल 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 म्हणून म्हणा कीर्तन मग मी नेहमी सांगत ना बाबा जीवन जगत असताना देवाला आवडेल असं जगा लोकांना आवडेल हे जर जगलात तर आपण स्वतःसाठी जगलोच नाही महाराज लोकांची इच्छा पूर्ण होत नाही तुम्ही जर विचार करशात असं जर कर ते लोक काय म्हणतील तसं जर कर ते चार लोक काय म्हणतील हाही जर कर ते चार लोक काय म्हणतील चार लोक काहीच म्हणतात नाही डॉक्टर साहेब शेवट चार लोक फक्त एकच म्हणतात राम बोलो बाई चार लोक म्हणतस काय म्हणतस आणि आको सांगू का ज्यासले तुम नामा दोष काढा आणि सवयशे ज्यासले तुम्ही चालतत नाही त्यासना करता देव जरी बनी घ्या तरी तुम्ही त्यासले चालणार त्यासना करता देव जरी बनी घ्या तरी तुम्ही त्यासले चालणार नाही आणि मन तरी तत्व असे ज्यासले आपण चालतत नाही त्यासना करता जगो बी नाही खरं आहे की नाही आता मी मुकला लोकांले चालत नाही पण मी कीर्तन करस ना मनावर प्रेम करणारच साठी करस कारण ज्या प्रेम करतो त्या तारीख देतं किडा पाडणार ते उसकाट देतच बरोबर आहे की नाही मग त्या नालायकच नाही करता जग नाही का आपले अजिबात नाही आणि तुम्ही जीवनमा काही करायला निघतस बाबा जीवनमा काही करायला निघणार किडा पाडणार उभाच राहतस मी तरुण भावांनाही सांगेल तुम्हाला जर सक्सेस पर्यंत पोहोचायचं असेल ना तर नावं ठेवणाऱ्यांच्या नादी अजिबात लागायचं नाही कारण या लोकांना स्वभाव रास लोक एवढे नालायक आहेत महाराज जन्माला घालणाऱ्या मायबापांमध्ये सुद्धा दोष काढणारी अवलाद जन्माला आली तुमच्यातनं माझ्यात दोष काढणार नाही कशावरून हा लोक बेकार आहेत बाकी ना आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया माँ बाप को कोई नहीं माने माँ बाप को कोई नहीं माने औरत को बहु माने रे आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया वा चक्रधर बाबा एक नंबर क्या बात आहे टाळ्या झाल्या पाहिजे आमच्या महाराज लोकांसाठी हां कसं आहे ना वातावरण असं तयार होस बाबा नाही का यासनावर बराच खेळ रास हां कसं आहे तुमले अनुभव आहे आटे ना जर नाही अनुभव तरी तुम्हाला अनुभव ज्यांना भावबंद चांगला त्यांना कार्य चांगलं पार पडत बरोबर आहे की नाही एक बी नीच राहिना ना तरी बट उलट करीन ठीक दिवस हां पण मन अख्खा भावबंद चांगला येतात हां हां जर ते नाही समजणं तरुण भाऊले सांगा ज्यासना मित्र चांगला त्यासना वरगोडा मा कार्यक्रम नेमन पार पडस एक बी बेवडा राय घ्या सांगता येत नाही भेटेल बी ऊस काढ तो हा तसं माझं परिवार चांगलं भेटलेलं आहे म्हणून आज उभारी बने आणि समजा एका शब्दामा तोल बी घ्या दरादरील बी बक्कम येतच आणि उन्हा प्रसंग ते आमना नाना बाबा शेतसच नाही मारामारी करी नुसता पडी घ्या तरी सुद्धा चिको काढते म्हणजे शेव आपले सपोर्ट आहे की नाही हा
कसलं वातावरण आहे राव, एक नंबर. तरुण भावांना संदेश आपल्या कीर्तनातून, भैया जीवन जगत असताना देवाला काय आवडतं तसं जगायचं नाही का, लोकांना आवडण्यासाठी अजिबात नाही. हो, लोकांचं काम आहे महाराज, तुम्ही किती चांगलं केलं, ज्यांना दोष काढायचे ते दोष काढणार आहे. उदाहरण म्हणून सांगेल नाना बाबा, उदाहरण म्हणून ऐका. एखादं पोरगं आपलं गावातलं समजा, एखादं पोरगं जर जीवनमा काहीतरी करायला निघेल शे, काय धंदा करू, काय व्यवसाय करू, काहीतरी प्रगती व्हाल